नमस्कार. गौरी हर क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मोत्याचे गोपद्म कसे करायचे. हे जे गोपद्म तुम्ही बघत आहात ते 4 नंबर मोत्यांमध्ये केलेले आहेत. असं आहे 5 नंबर मोत्यांमध्ये केलेलं पाऊल आहे. हा संपूर्ण सेट आहे तो आपण देवापुढील रांगोळी म्हणूनही ठेवू शकतो, उंबरठ्यावरची रांगोळी म्हणूनही ठेवू शकतो. चैत्रांगणामध्ये मोत्याचे गोपद्म ठेवले जातात आणि हे जे आहे ते मी 5 नंबरच्या मोत्यांमध्ये केलेले आहेत. आणि आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते 5 नंबरच्या मोत्यांमध्ये दाखवणार आहे की गोपद्म कसे तयार करायचे. मोत्यांचे गोपद्म तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती, 5 नंबरचे लाल कलरचे मोती आणि 5 नंबर मोत्यांसाठी 40 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे. धाग्याच्या शेवटी अशा प्रकारे ही गाठ बांधून घेतलेली आहे आणि धागा कट करण्यासाठी ही कैची घेतलेली आहे. तर आता आपण बघूया की मोत्याचे गोपद्म कसे तयार करायचे. सुरुवातीला मी धाग्यामध्ये 6 मणी ओवून घेते. अशा प्रकारे मी धाग्यामध्ये 6 मणी ओवून घेतलेले आहेत. आता काय करायचे आहे की जो हा शेवटचा मणी असतो ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. शेवटच्या मण्यातून सुई अशा प्रकारे बाहेर काढायची की आपलं हे असं सर्कल तयार होतं. आता काय करायचं की या 6ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घ्यायचा आहे. प्रत्येक मणीतून धागा फिरवून घ्यायचा जेणेकरून हे वर्तुळ हा सर्कल घट्ट बसेल. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला. 6 मणीतून मी सुई बाहेर काढलेली आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे की धाग्यामध्ये आपण 16 मणी ओवून घ्यायचे आहेत. मी हे 16 मणी ओवून घेते. अशा प्रकारे मी धाग्यामध्ये 16 मणी ओवून घेतलेले आहेत. सुरुवातीला मी 6 मणी ओवले, त्यानंतर हे सर्कल तयार झालं. सर्कल तयार झाल्यावरती सुरुवातीला 6 मणी ओवले, त्यातून शेवटच्या मणीतून धागा वरच्या दिशेने बाहेर काढला. त्यानंतर हे सर्कल तयार झालं. सर्कलभोवती सुई फिरवून घेतली. त्यानंतर धाग्यामध्ये 16 मणी ओवून घेतली. आता काय करायचं आहे की हे जे वरचे 6 मणी आहेत, 16 मण्यांचे वरचे जे 6 मणी आहेत, हे अशा प्रकारचे 6 मणी, त्यातल्या 6व्या मणीतून धागा वरच्या दिशेने असा बाहेर काढायचा आहे की आपलं हे इथे दुसरं वर्तुळ तयार होतं, दुसरा सर्कल तयार होतो. आता काय करायचं आहे की हे आपल्याला गोपद्म असं जॉईंट करायचं आहे. त्यामुळे मी धागा 1, 2 आणि 3 मोत्यांच्या 1, 2, 3 ह्या मोतीपर्यंत मी धागा फिरवून घेणार आहे. म्हणजे इथपर्यंत हा धागा मी आणणार आहे. तर कसा, तर इथे धागा आहे, तर 1, 2, 3 मोत्यांच्या इथपर्यंत मी धागा आणणार आहे. पहिल्या मोतीतून बाहेर आला, दुसऱ्या आला आणि हा तिसरा मोती. अशा प्रकारे आता काय करायचं आहे, हे मोत्याचं गोपद्म आपल्याला जॉईंट करायचं आहे. म्हणून धाग्यामध्ये मी एक लाल कलरचा मणी घेणार आहे. तुम्हाला कुठल्याही कलरचा तुम्हाला हवा तो मणी तुम्ही घेऊ शकता. आणि आता काय करायचं आहे की हे जे वर्तुळ आहे, हे असं जे वर्तुळ आहे हे दुसरं, त्याचा 1 आणि 2 हा जो दुसरा मणी आहे ह्यातून मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. अशा प्रकारे इथून वरून सुई अशी बाहेर काढणार की हे आपलं असं गोपद्म तयार होतं. आता काय करायचं आहे की ह्या संपूर्ण रांगोळीभोवती, या गोपद्माभोवती धागा फिरवून घ्यायचा आहे. त्यामुळे हे गोपद्म असं घट्ट बसेल, असं हलणार नाही. त्यामुळे मी धागा असा फिरवून घेते.
अशा प्रकारे संपूर्ण गोपद्म आपण धागा हा फिरवून घ्यायचा आहे. धागा मी सगळीकडून असा फिरवून घेतला आहे. आता एक गाठ बांधायची आहे. तर मी इथे एक अशी गाठ बांधते. ह्या सर्कलमधून सुई बाहेर काढून इथे मी एक गाठ बांधते. अशा प्रकारे एकच गाठ बांधायची, जास्त गाठी बांधायच्या नाहीत. एक गाठ बांधून धागा 2-3 मोत्यांमधून किंवा मण्यांमधून बाहेर काढायचा आहे. तुम्ही कुठल्याही मण्यांमधून बाहेर काढू शकता, पण धागा गाठ बांधल्या लगेच कट करायचा नाही. 2-3 मोत्यांमधून धागा बाहेर काढून मगच कट करायचा. अशा प्रकारे हे आपलं मोत्याचं गोपद्म तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आता आपण बघूयात की गोपद्म बाजूला आपण ज्या रेषा काढतो त्या रेषा कशा तयार करायच्या. आपण आता बघणार आहोत गोपद्माच्या बाजूला ठेवायच्या रेषा कशा तयार करायच्या. सुरुवातीला धाग्यामध्ये मी एक पांढऱ्या कलरचा मणी, एक लाल कलरचा मणी, परत एक पांढऱ्या कलरचा मणी आणि परत एक लाल कलरचा मणी, असे 4 मणी धाग्यामध्ये मी ओवून घेतलेले आहेत. पांढरा, लाल, पांढरा आणि लाल. आता काय करायचं आहे की हा जो शेवटचा पांढरा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे की इथे आपलं हे असं चौकोन तयार होतं. आता या चौकोनाभोवती धागा फिरवून घ्यायचा आहे, कारण हा चौकोन घट्ट बसावा म्हणून. कुठलीही रांगोळी धागा फिरवल्याने ही घट्ट बसते, त्यामुळे धागा हा फिरवून घ्यायचा. आता धाग्यामध्ये मी एक लाल कलरचा मणी, एक पांढऱ्या कलरचा मणी आणि परत एक लाल कलरचा मणी, असे 3 मणी ओवून घेणार आहे. सुरुवातीला 4 घेतले, आता इथे 3 घेते, कारण ऑलरेडी आपल्याकडे पांढऱ्या कलरचा इकडे ओवलेला आहे, त्यामुळे मी आता 3च मोती धाग्यामध्ये घेतलेले आहेत. आता काय करायचं की हा जो पांढरा मणी आहे ह्यातून सुई बाहेर काढायची आहे की हे आपलं असं इथे दुसरं चौकोन तयार होतं. परत धागा फिरवून घ्यायचा आहे. जो आपण आत्ता 3 मण्यांचं जे चौकोन केलं आत्ता, त्याच्या भोवती धागा फिरवून घ्यायचा आहे. परत एक धाग्यामध्ये लाल मणी, परत पांढरा मणी आणि परत एक लाल मणी, असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि पांढऱ्या कलरच्या मणीतून सुई बाहेर काढायची आहे. अशाच प्रकारे तुम्ही रेषाही वाढवत जायची आहे की 10 चौकोन होईपर्यंत. हे 10 चौकोन मी पूर्ण करून घेते, मग आपण बघूया की संपूर्ण रांगोळी कशी दिसते ते. अशा प्रकारे हे आपले मोत्याचे गोपद्म तयार झाले आहे. हे गोपद्म तुम्ही चैत्रांगणाच्या रांगोळीतही ठेवू शकता, देवाऱ्यापुढील रांगोळी म्हणूनही ठेवू शकता किंवा उंबरठ्यावरची रांगोळी म्हणूनही आपण हे गोपद्म ठेवू शकतो. तुम्हाला जर हा माझा गोपद्माचा शिकवणीचा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, तर मला कॉमेंट सेक्शनमधून जरूर सांगा
आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.